मला ना एक बिझनेस सुरू करायचा आहे. म्हणजे माझ्या डोक्यात तशी आयडिया आहे, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मला गाईड करणारं कोणी नाही. म्हणजे असं जर कोणी भेटलं ना मला की असं सांगणारं की हां तू हे कर स्नेहा, ते कर स्नेहा, तर माझी गाडी अशी सुसाट सुटेल ना. पण दुसरी एक अशी गोष्ट आहे की भांडवल ते आता कुठून आणायचं, मला घरातून ₹1 पण मिळणार नाही. तर तसा असा माझा बिझनेसचा प्लॅन होता. पण आता जर ते काय होत नसेल तर मला जॉब करायला पण चालेल जर त्याच्यातून बरे पैसे मिळणार असतील तर. पण आम्ही राहतो गावात आणि इथे गावात तुम्हाला माहिती आहे ना, गावात कसे जॉब असतात आणि त्याच्यातून काही फार सॅलरी मिळत नाही. तर त्याच्यासाठी जायला लागेल मुंबईला. पण आता मुंबईला गेल्यानंतर तिथे राहण्याचा प्रॉब्लेम, खाण्याचा प्रॉब्लेम आणि हे सगळं ते मला असं मॅनेज करायला पाहिजे. तर तशी कुठेतरी मदत मिळाली तर बरं होईल. माझ्या मैत्रिणी स्पर्धा परीक्षेचं करतायत. तसा एखादा गव्हर्नमेंट जॉब जर झालं ना तर ते तसं फायद्याचंच असतं. पण त्याच्यासाठी पण क्लास जॉईन करायला पाहिजे पुण्याला जाऊन. मी त्यांना सांगितलं, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ना असं कुठून तरी मटेरियल वगैरे कलेक्ट करू आणि ग्रुपने स्टडी करू आणि करू. पण माझा ना त्यामध्ये काही हे नाही, म्हणजे मला ती काय आयडिया फार पटलेली नाही. ग्रुपने स्टडी करू आणि करू, मग मुलं कशाला क्लासेस जॉईन करतील पुण्याला जाऊन. तर मी त्यांना म्हटलं की हे असं काय होत नसतं. हे नुसतं आपण काहीतरी कुठून तरी 4 पुस्तकं गोळा करून असा काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास होत नसतो. ते काही इतकं सोपं नसतं. तर मी पण केलं असतं, पण ते आता पुस्तकं कुठून मिळणार. आणि जर ती करायचं जर म्हटलं तर चांगला क्लास पाहिजे, कोणीतरी सरांनी किंवा मॅडमनी चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि चांगली पुस्तकं मिळाली पाहिजेत. हा तर प्रॉब्लेम आहेच ना. म्हणजे जर चांगलं मटेरियल असेल तर अभ्यास पण व्यवस्थित होतो. असे सगळे प्रॉब्लेम आहेत का तुमचे? असतील तर हा व्हिडिओ जरूर पहा. तर आपल्याकडे मंडळी भरपूर असे प्रॉब्लेम्स असतात. मला बिझनेस करायचा आहे पण माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे. मला जॉब करायचा आहे पण हे नाही आहे, ते नाही आहे, असं नाही तसं नाही, मग ते असं होणारच नाही, तसंच होणार नाही. मला एक्झाम द्यायची आहे पण ते कोण गाईड करत नाही, मटेरियल कुठून मिळणार काय. तुमच्याकडे जर असे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे, शांतपणे बसा आणि एक लिस्ट बनवायला घ्या आणि त्या लिस्टमध्ये पहिल्यांदा तुमच्याकडे काय आहे ते लिहा. तुमच्याकडे कोणतं स्किल आहे, कोणतंही स्किल असो, एखाद्याचा फोटो काढण्याचं स्किल असू देत किंवा घरात पोळी भाजी बनवण्याचं स्किल, कोणतंही स्किल असो ते स्किल लिहून काढा. अगदी तुम्हाला हे असे व्हिडिओज वगैरे बनवायला आवडतात का, तेही लिहून काढा. कोणतंही स्किल असू देत, अगदी साधं काय घरातले एखादी वस्तू ती रिपेअर करण्याचं असू दे, ते स्किल लिहून काढा. दुसऱ्या रकान्यामध्ये तुम्ही काय शिकला आहात ते लिहून काढा. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. दुसरं म्हणजे तुम्ही फार काही नाही तर निदान पदवीधर तरी असाल, लिहून काढा. त्याच्यानंतर अजून तुमच्याकडे काय क्वालिटीज असतील त्या लिहून काढा. नेटवर्किंगमध्ये तुमचे कोण लांबचे भाऊ बहीण आत्या मामा मावशा कोण आहेत, त्या कोणकोणत्या चांगल्या सिटीजमध्ये आहेत, सध्या वास्तव्याला आहेत किंवा कोणत्या चांगल्या ठिकाणी जॉबला आहेत का ते पहा. त्यांना फोन करा, त्यांच्या तिथे कुठे काही वेकन्सी आहे का किंवा तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता का, एखादा नवीन कोर्स किंवा काय ते पहा. तुमच्याकडे काय आहे ते आधी पहिले लिहून काढा. माझ्याकडे हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारा आणि काय आहे त्यावरती लक्ष केंद्रित करा. तुमचं जे शिक्षण आहे त्याचा उपयोग करून तुम्ही काय करू शकताय का, ते शिक्षण म्हणजे ते पर्टिक्युलर शिक्षणच लागतं असे कोणते जॉब आहेत का किंवा असे कोणते मार्ग आहेत का ते पहा. तुमचं स्किल आहे ते वापरून तुम्ही ऑनलाईन काही सुरू करू शकताय का. ऑफलाईन एखादा बिझनेस सुरू करण्यामध्ये वेळ जातो, भांडवल लागतं, 4 माणसांची मदत लागते. पण ऑनलाईन तुम्ही काय सुरू करू शकताय का पैसे न खर्च करता ते पहा.
त्याच्यासाठी तुम्ही लिंक्डइनवरती जा, तिथे तुम्ही 4 लोकांना काही सांगू शकताय का, 4 लोकांचा सल्ला मागू शकताय का ते पहा. तिथे काही ओळखी काढण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मार्गदर्शन करणारे काही माणसं भेटतायत का ते पहा. स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, यूट्यूब उघडा, स्पर्धा परीक्षेचे वेगवेगळे क्लासेस सापडतील. अगदी मोठे हायफाय क्लासेस नाहीत, पण काही शिक्षक असतात जे एक आवड म्हणून किंवा एक समाजकार्य म्हणून मोफत मार्गदर्शन करत असतात. त्यांचे व्हिडिओज असतात, त्याच्याखाली त्यांनी त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा दिलेले असतात. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडे काही स्टडी मटेरियल आहे का ते पहा. ते तुम्हाला परवडणार आहे का, असेल तर ते घ्या. त्यांच्याकडून अजून काही मार्गदर्शन मिळणार असेल तर ते करून घ्या. कितीतरी मार्ग आहेत. जेव्हा आपण म्हणतो ना माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे, म्हणून मी ही गोष्ट करत नाही आहे, मग त्याच्यापेक्षा माझ्याकडे सध्या काय आहे आणि मी सध्या काय करू शकतो, सध्या मी काय करू शकते, जे जे आहे ते वापरून मला सध्या सुरुवात कशी करता येईल. कुठून तरी सुरुवात होणं महत्त्वाचं. ती सुरुवात कशी करता येईल ते पहा, त्याकडे लक्ष द्या. एकदा सुरुवात झाली की मग पुढच्या गोष्टी आपसूक उलगडत जातात. कुणीतरी मदत करणारी माणसं भेटतात, कुणीतरी मार्गदर्शन करणारी माणसं भेटतात, पण निदान सुरुवात तरी करा. ती सुरुवात आपल्यालाच करावी लागते. तो श्री गणेश करा, आपसूक तुम्हाला पुढचा मार्ग मिळत जाईल, आपसूक माणसं भेटत जातील. बरं, तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी होता. तुम्ही जर असं म्हणत असाल ना मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, पण हेच होत नाही, तेच होत नाही, किंवा असं जर असतं तर मी जरा ते तसं करून पाहिलं असतं, किंवा तसं झालं असतं, तसं मी केलं असतं, सगळे विचार मनातून बाजूला सारा. कोणतीही अशी परफेक्ट सिच्युएशन नसते आपल्या आयुष्यामध्ये की हे असं असतं तर मग मी बिझनेस सुरू केला असता, हे असं असतं तर मग मी काहीतरी जॉब केला असता, हे असं असतं तर मग मी स्पर्धा परीक्षेचं केलं असतं, गव्हर्मेंट जॉबचं प्रिपरेशन केलं असतं, हे असं असतं तर मग मी सिटीमध्ये गेलो असतो. असं काही नसतं. तुमच्याकडे जे काही सध्या आहे तिथून सुरुवात करा आणि पहा गोष्टी कशा उलगडत आहेत त्या. चालेल, तर हा होता आजचा व्हिडिओ. आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. बाय बाय.